जलगांव विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़ रहे निर्दलीय उम्मीदवार शेख अहमद शेख हुसैन गुलाम के घर पर गोलीबारी की सनसनीखेज घटना 18 नवंबर को सुबह करीब 4 बजे हुई थी। लेकिन जलगांव पुलिस की जांच में चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि पुलिस जांच में सहानुभूति हासिल करने के लिए निर्दलीय उम्मीदवार शेख अहमद शेख हुसैन ने अपने ही घर पर गोली चलाई थी। निर्दलीय प्रत्याशी शेख अहमद शेख हुसैन का मेहरून इलाके के शेरा चौक पर घर है। सुबह करीब 4 बजे उनके घर पर फायरिंग के बाद अफरा तफरी मच गई। घटना की जानकारी मिलते ही पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपने सहयोगियों के साथ मौके पर पहुंचे। बहुआयामी जांच के बाद निर्दलीय प्रत्याशी शेख अहमद शेख हुसैन ने मतदाताओं की सहानुभूति हासिल करने के लिए अपने भतीजे बेटे शालक और उसके दोस्त के साथ मिलकर अपने ही घर पर गोली चलाने की साजिश रची। पुलिस को शुरू से ही शक था कि उस पूरे मामले में कुछ न कुछ जरूर है। आखिरकार उन्हें जानकारी मिली कि निर्दलीय उम्मीदवार ने अपने ड्राइवर के साथ मिलकर यह साजिश रची है। पुलिस ने इरफान अहमद, मोहम्मद हुसैन, शेख अहमद शेख हुसैन, शेख शिबान, फैज अहमद हुसैन, मोहम्मद शफीक, शेख अहमद उर्फ बाबा और शेख उमर फारूक अहमद हुसैन के खिलाफ मामला दर्ज किया। इंडिपेंडेंट कैंडिडेट होता, त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसैन गुलाम हुसैन, वय 51 वर्ष। ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता, त्यांचा घरचा खिडकीचा काच तुटले होते 2 बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचा वॉलवर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते। तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःच साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्व्हॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला हे आपल्या जळगावमध्ये आले होते। ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या 3 लोकांना अटक करण्यात आले होते। त्या 3 लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आले होते पाठीमागे बसले होते त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन, वय 32 वर्ष, राहणारे मालेगाव, अशा 3 लोकांना अटक केलेलं आहे। आणखीन 2 लोकांना अटक करणं बाकी आहे। जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलगा आहे, त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे। नेमका ते उमेदवार आहे, काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं। त्यांना म्हणजे इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर अशी काय घटना घडली की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल असा त्यांना उद्देश असावा। आतापर्यंत